मुंबई महापालिका आणि ठाण्यात युती करण्याचा 100% निर्णय। इतर ठिकाणी समिती तयार करून चर्चा होणार, तर सर्वच ठिकाणी महायुतीतच लढण्याबाबत सकारात्मक विचार। शिंदेंसोबतच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाणांनी केलं स्पष्ट। महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेत माहिती। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी डिनरचं आयोजन। खास मोदींनी केला खासदारांचा पाहुणचार। राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवारांचा आज वाढदिवस। वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह काँग्रेस नेत्यांकडूनही पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव। माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं प्रदीर्घ आजारानं निधन। लातूर इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास। राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये होणार मोठा करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल। मुंबईसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता। यवतमाळच्या वणीमध्ये कोळसा व्यापाऱ्यांवर सीबीआयची छापेमारी। निलजाई कोळसा खदान आणि महामाया कोल वॉशरीजवर सीबीआयचा छापा। निकृष्ट कोळशाचा पुरवठा करत हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी छापेमारी। पुणे विमानतळ परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद। 30 जणांच्या संयुक्त पथकानं बेशुद्ध करत बिबट्याला पकडलं। आंध्र प्रदेशच्या भद्राचलम इथे भीषण दुर्घटना। बस दरीत कोसळून देवदर्शनाला निघालेल्या 15 प्रवाशांचा मृत्यू। पालघरच्या पूनम पार्क परिसरात अनधिकृत गोदामाला भीषण आग। आगीचं कारण अस्पष्ट। सुदैवानं जीवितहानी नाही। लोकनेते गोपीनाथ मुंडेंची आज जयंती आहे आणि पंकजा मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। बीडच्या गोपीनाथ गडावरती पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने भेट दिली आणि तिकडे त्यांनी आदरांजली वाहिलेली आहे। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुरेश, लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंती आणि पंकजा मुंडे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, आदरांजली वाहत आहेत। दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच गोपीनाथ गडावरती मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी आहे आणि आता पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावरती दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे, त्याचबरोबर आई प्रज्ञा मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील उपस्थित आहेत। आणि आता नतमस्तक झाल्यानंतर पुष्पहार अर्पण केल्यानंतर आता भजन सुरू आहे। या भजनाचा आनंद देखील पंकजा मुंडे घेत आहेत। स्वतः धनंजय मुंडे यांनी गळ्यामध्ये टाळ घेतलेला आहे, तर पंकजा मुंडे देखील त्या भजनामध्ये सहभागी झालेले आहेत। तसं पाहिलं तर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा जयंती उत्सव म्हणजे आजही पंकजा मुंडे असतील किंवा मुंडे परिवार, मुंडे समर्थक हे वाढदिवस म्हणून साजरा करतात आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळते। नेमकं पंकजा मुंडे आज या वाढदिवसाच्या माध्यमातून काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा हा वाढदिवस होतो आणि तो साजरा करत असताना पंकजा मुंडे देखील गडावरती सहभागी झालेले आहेत। त्या कार्यक्रमात देखील सहभागी होत आहेत आणि कुटुंबासह सर्वजण सहभागी झाले। त्यामुळे आता नेमकं या माध्यमातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अमित, निश्चित सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मुंबईतील प्रख्यात वाडिया रुग्णालयामध्ये गेल्या 2 आठवड्यांमध्ये रुग्णालयाच्या एनआयसीयू मध्ये 9 अर्भकांचा मृत्यू झालेला आहे। एनआयसीयू मध्ये उपचारादरम्यान या सर्व बालकांना संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून पालकांना सांगण्यात आलंय। तर वाडिया रुग्णालयामध्ये प्रसूती आणि नवजात बालकांसाठी अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध असली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात बालक दगावल्यामुळे याची चौकशी केली जाणार आहे। सुस्मिता बदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सुस्मिता, काय अधिकची माहिती आहे? आपण बघतोय की वाडिया रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एनआयसीयू मध्ये अर्थात 7 महिन्यांनंतर जन्माला आलेली अनेक बालकं यांना आयसीयू मध्ये ठेवलं जातं आणि अशा वेळेला त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याची जबाबदारी वाडिया रुग्णालयावरती असते। परंतु याच दरम्यान जंतू संसर्ग झाल्यानं काही मुलं दगावल्याच्या घटना या गेल्या 15 दिवसात घडलेल्या आहेत आणि यांची संख्या तब्बल 15 दिवसांमध्ये 9 बालकं, अर्भक बालकं यांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या सगळ्या एनआयसीयूच्या प्रक्रियेमध्ये
पालकांना आर्थिक भार मोठ्या प्रमाणात उचलावा लागतो. 4 ते 5 लाख रुपयाचं बिल या मुलांचं भरावं लागतं आणि असं असताना सुद्धा जर प्रकृती स्वास्थ्य प्राप्त होत नसेल तर मात्र पालकांकडनं चिंता व्यक्त केली जाते. मुंबई महानगरपालिकेने सुद्धा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालत चौकशीचे आदेश हे दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या पद्धतीनं वाडिया रुग्णालयाचे दर आहेत आणि वाडिया रुग्णालयातील अनेक डॉक्टरांची एक्सपर्टीज आहे त्याचा विचार करता मुंबई सारख्या शहरात जर 15 दिवसात 9 बालकांचा मृत्यू होत असेल तर यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारणं असू शकतात आणि त्याचा तपास आता विविध पद्धतीनं वैद्यकीय तज्ज्ञ आणि या समितीच्या मदतीनं घेतली जाणार आहेत. अनेक पालकांनी वाडियाच्या मॅनेजमेंटवरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत आणि आमच्या बालकांना योग्य उपचार मिळाले नाही अशी तक्रार सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित. त्यामुळे सुष्मिता, या तपासातून काय समोर ते पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या माहितीसाठी.